हॅलो एव्हरीवन. सो स्टुडंट, आज आपण शिकत आहोत क्लास 10th मधील लेसन द बॉय हू ब्रोक द बँक. असा मुलगा ज्याने बँक बुडवली. तर या लेसनचा एक पार्ट आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. आज आपण त्याच्या पुढचा भाग बघणार आहोत. तर आतापर्यंत आपण बघितलं की पिंपळनगर या गावातील जी पिंपळनगर बँक होती ती बुडणार आहे अशी अफवा संपूर्ण गावामध्ये पसरली. त्यामुळे काय झालं की ज्या लोकांचं तिथे अकाउंट होतं किंवा पैसे होते ते सर्व आपले पैसे काढण्यासाठी धावपळ करू लागले. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. दीपचंद, who was cutting the hair of an elderly gentleman, was so startled that his hand shook and he nicked his customer's right ear. आता दीपचंद यांनी जेव्हा ती बातमी ऐकली, बँक बुडायची बातमी जेव्हा दीपचंदनी ऐकली, तो काय करत होता? ही वॉज कटिंग द हेअर ऑफ एन एल्डरली जेंटलमॅन. तो एका म्हाताऱ्या माणसाचे जे केस आहेत ते कापत होता. वॉज सो स्टार्ल्ड अँड हिज हँड शूक. त्याला धक्का बसला आणि त्याचा हात थरथरला गेला. अँड ही निक हिज कस्टमर्स राईट इयर. आणि त्याच्यामुळे त्याचा जो कस्टमर आहे म्हणजे गिराईक आहे त्याच्या उजव्या कानाला कट लागला म्हणजे चिरा लागला. द कस्टमर येल्प्ड विथ पेन अँड डिस्ट्रेस. आणि तो कस्टमरसुद्धा येल्प म्हणजे ओरडला विथ पेन अँड डिस्ट्रेस. पेन म्हणजे त्रास किंवा दुःख आणि डिस्ट्रेस म्हणजे निराशा. तर त्या कस्टमरला त्याचा कान कापला गेल्यामुळे त्रास झाला, त्यामुळे तो पेनमुळे तो ओरडलाच, शिवाय निराशा म्हणजे डिस्ट्रेसमुळे सुद्धा ओरडला. पेन बिकॉज ऑफ द कट अँड डिस्ट्रेस बिकॉज ऑफ द ऑफुल न्यूज ही हॅड जस्ट हर्ड. तर पेन त्याला त्रास कशामुळे झाला? कारण त्याचा कान कापला गेला. आणि डिस्ट्रेस निराशा का बरं झाली? कारण त्यांनी जी सध्या बातमी ऐकली होती बँक बुडायची त्यामुळे त्याची निराशा झाली. का बरं असं झालं? विथ वन साईड ऑफ हिज नेक स्टील अनशेवन ही स्पेड अक्रॉस द रोड टू द जनरल मर्चंट स्टोअर वेअर देअर वॉज अ टेलिफोन. आता हा जो कस्टमर होता या दीपचंदचा, त्याची एका साईडची कटिंग झाली होती, एका साईडची राहिलेली होती. पण तसाच तो तिथून त्या दुकानातून पळाला आणि सरळ एका किराणा शॉपमध्ये जनरल मर्चंट स्टोअर म्हणजे एका जनरल शॉपमध्ये गेला जिथं टेलिफोन होता, जिथं फोन ठेवलेला होता. ही डायल सेठ गोविंदराम्स नंबर. मग त्यांनी तिथून त्या सेठ गोविंदरामचा नंबर लावला. हा सेठ गोविंदराम याचीच ती बँक होती, त्यामुळे त्यांनी सेठ गोविंदरामला फोन लावला. ही डायल सेठ गोविंदराम्स नंबर. द सेठ वॉज नॉट ॲट होम. पण सेठ घरी नव्हता. वेअर वॉज ही देन? द सेठ वॉज हॉलिडेईंग इन काश्मीर. मग पुढे त्यांनी विचारलं की मग सेठ कुठे आहे? घरी नाही तर कुठे आहे? तर त्याला सांगण्यात आलं की सेठ जो आहे तो काश्मीरमध्ये हॉलिडेईंग म्हणजे काश्मीरमध्ये सुट्ट्या घालवण्यासाठी गेलेला आहे. ओ वॉज दॅट सो? द एल्डरली जेंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह इट. तर पुढे तो माणूस म्हणाला असं आहे का? पण त्या माणसाला काही म्हणजे जो म्हातारा माणूस होता त्याला काही ती गोष्ट खरी वाटली नाही. त्याला काही हे खरं नाही वाटलं की जो गोविंदराम आहे तो सुट्ट्या घालवण्यासाठी गेलेला आहे. ही hurried back to the barber shop and told Deepchand, the bird has flown, said Govindram has left town. आणि तो पुन्हा धावत पळत त्या बार्बर शॉपमध्ये म्हणजे त्या माल्याच्या दुकानात आला आणि तो त्या दीपचंदला म्हणाला. तो दीपचंदला काय म्हणाला? द बर्ड हॅज फ्लोन. अरे पक्षी उडून गेलेला आहे. सेठ गोविंदराम हॅज लेफ्ट टाउन. सेठ गोविंदराम जो आहे तो गाव सोडून पळून गेलेला आहे. डेफिनेटली इट मीन्स अ कोलॅप्स. याचा अर्थ काय? याचा अर्थ नक्कीच बँक ही बुडालेली आहे. आता त्यांना तर जसं काही विश्वासच बसला की ती बँक खरंच बुडालेली आहे. अँड देन ही डॅश्ड आउट ऑफ द शॉप मेकिंग अ बिलिंग फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक. आणि तो तिथून सरळ धावत आपल्या शॉपमध्ये म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये गेला आणि तिथून त्याने चेकबुक उचलून तो पैसे काढायसाठी म्हणून बँकेकडे निघून गेला. The news spread through the bazaar with the rapidity of forest fire. तर ही जी न्यूज होती, ही जी बातमी होती ती बाजारात एखाद्या आगीच्या वणव्यासारखी पसरली. For the general merchants it traveled to the shop, circulated among the customers and then spread with them in various directions. तर जनरल मर्चंटमधून ट्रॅव्हल टू द शॉप वेगळ्या दुकानांमध्ये ती न्यूज गेली. सर्क्युलेटेड अमॉंग द कस्टमर्स सगळ्या कस्टमर्समध्ये ती पसरल्या गेली. अँड देन स्प्रेड विथ देम इन व्हेरियस डिरेक्शन. आणि सोबत ते कस्टमर आपल्या घरी ती न्यूज घेऊन गेले. म्हणजे सगळ्या दिशेनं पिंपळनगरमध्ये पूर्ण शहरामध्ये गावामध्ये ती न्यूज सगळीकडेच पसरली. टू द बेस्ट सेलर द टेलर, टू द बेटल सेलर द टेलर
द फ्री वेंडर, द ज्वेलर, द बेगर सिटिंग ऑन द पेवमेंट. तर सगळ्यांनाच ही न्यूज माहिती झाली. मेटल सेलरला झाली, टेलरला माहीत झाली, फ्री वेंडरला माहिती झाली, ज्वेलरला, अँड द बेगर म्हणजे इवन जो भिकारी जो पेवमेंटमध्ये म्हणजे एका खालच्या साईडनं रस्त्याच्या बाजूला बसलेला राहायचा, त्या भिकाऱ्यालासुद्धा ही न्यूज माहिती झाली. ओल्ड गणपत द बेगर हॅड अ क्रूक लेग. आता ओल्ड गणपत म्हणजे एक म्हातारा गणपत म्हणून एक भिकारी होता, त्याचा पाय क्रुक्ट होता. क्रुक म्हणजे असा लंगडास किंवा वाकलेला त्याचा पाय होता. ही हॅड बीन स्क्वॉटिंग ऑन द पेवमेंट फॉर इयर्स. तो पेवमेंटमध्ये वर्षानुवर्ष त्यानं त्या पेवमेंटमध्ये बसलेला राहायचा भीक मागत. कॉलिंग फॉर आर्म्स, तिथे तो भीक मागायचा आणि त्या पेवमेंटच्या एका जागेवर तो ठराविक जागेवर तो बसून राहायचा. इन द इव्हिनिंग समवन वुड कम विथ अ बॅरो अँड टेक हिम अवे. संध्याकाळी कोणतरी ती हातगाडी किंवा लोटगाडी घेऊन यायचं आणि त्याला बसवून तिथून घेऊन जायचं. अशा प्रकारे वर्षानुवर्ष त्याचा तो दिनक्रम होता. ही हॅड नेवर बीन नोन टू वॉक. आणि त्याला कधीच कोणी चालताना बघितलेलं नव्हतं किंवा चालतात कसं हे सुद्धा त्याला माहिती नव्हतं. बट नाव ऑन लर्निंग दॅट द बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स, गणपत astonished everyone, leaping to his feet and actually running at top speed in the direction of the bank. पण जेव्हा गणपतला समजलं की बँक बुडणार आहे तेव्हा गणपत ॲस्टोनाइज्ड एव्हरीवन, गणपतनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. कसा? लिपिंग टू हिज फीट, गणपत उडी मारून आपल्या पायावर उभा राहिला. अँड ॲक्च्युली रनिंग ॲट टॉप स्पीड इन द डायरेक्शन ऑफ द बँक, आणि धावत पळत बँकेकडे टॉप स्पीडनी म्हणजे एकदम स्पीडली धावत बँकेकडे पळत सुटला. It soon became known that he had 1,000 rupees in saving. आणि आता सगळीकडेच माहिती झालं की गणपतचे 10,000 रुपये बँकेमध्ये सेव्ह होते. त्यामुळे ते पैसे काढण्यासाठी तो पळून निघून गेला. मेन स्टूड इन ग्रुप ॲट स्ट्रीट कॉर्नर्स डिस्कसिंग द सिच्युएशन. आता गल्लीबोळांमध्ये किंवा रस्त्याच्या कडेला लोक गोळा होऊन ही सिच्युएशन, ह्या परिस्थितीबद्दल चर्चा चघळू लागले. पिंपळनगर सेल्डम हॅड अ क्रायसिस, सेल्डम ऑर नेवर हॅड फ्लड्स, अर्थक्वेक्स ऑर ड्रॉफ. आता पिंपळनगर हे जे गाव होतं, सेल्डम हॅड क्रायसिस, कधीतरीच त्या गावावर संकट यायचे. सेल्डम ऑर नेवर हॅड फ्लड्स, कधीतरी किंवा कधीच तिथे पूरसुद्धा आलेला नव्हता. अर्थक्वेक ऑर ड्रॉफ किंवा भूकंप आणि सुखासुद्धा पडलेला नव्हता. म्हणजे ते सेफ गाव होतं, तिथे कधीच कुठलं मोठं संकट कधी आलेलं नव्हतं. And the imminent crash of the Pimpalnagar bank set everyone talking and speculating and rushing about in a frenzy. पण हे अचानक जे घडलं होतं, म्हणजे अचानक हे जे मोठं संकट त्या पिंपळनगर बँकेवर आलं होतं, त्यामुळे सर्वच लोक जे आहेत ते अत्यंत घाबरून गेले होते. सर्वीकडेच गोंधळाची स्थिती निर्माण झालेली होती. Some boasted of their farsightedness, congratulating themselves on having already taken out their money or on never having put any in. आता काही लोक जे होते ते बडाया मारू लागले की कसं त्यांना फारसाइटनेस म्हणजे दूरदृष्टी, कशी त्यांना दूरदृष्टी होती आणि कसं त्यांनी बँक बुडायच्या आतच आपले पैसे काढलेले होते. किंवा काही लोक तर असंही म्हणत होते की त्यांनी कधीच बँकेमध्ये पैसे सेव्ह केलेले नव्हते, त्यामुळे त्यांना कोणतंच टेन्शन नव्हतं. अशा प्रकारे लोक आता बडाया मारू लागले. Others speculated on the reason for the crash, putting it all down to excess indulged in by said Govind Ram. मग अशा प्रकारे सर्व लोक आता ती बँक बुडायची जी कारणं आहेत त्याच्याबद्दल डिस्कशन करू लागले, चर्चा करू लागले. द स्टेट सेड वन. एक जण म्हणू लागला, अरे जो सेट आहे गोविंदराम तो राज्यात म्हणजे स्टेट सोडून राज्य सोडून पळून गेलेला आहे. ही हॅड फ्लेड द कंट्री सेड अनदर. तर दुसरा म्हणाला, अरे तो राज्य काय, तो तर देश सोडूनच पळून गेलेला आहे. ही वॉज हायडिंग इन पिंपळनगर सेड अ थर्ड. तर तिसरा म्हणाला, अरे तो मला काहीच माहिती नाही, तो पिंपळनगरमध्येच लपून बसलेला आहे. ही हॅड हँग हिमसेल्फ फ्रॉम टर्मनिन ट्री सेड फोर्थ. चौथा म्हणाला, अरे त्यांनी स्वतःला चिंचेच्या झाडाला गळफास लावून घेतलेला आहे. अँड हॅड बीन फाउंड दॅट मॉर्निंग बाय द स्वीपर बॉय. आणि तो सकाळी झाडणाऱ्या मुलाला सापडलेला आहे. अशा प्रकारे चर्चेला किंवा अफवांना त्या गावामध्ये उधाण आलं. बाय नून द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल इट्स रेडी कॅश अँड द हरॅस मॅनेजर वॉज इन अ डिलेमा. आता दुपारपर्यंत त्या बँकेमध्ये जेवढं कॅश होतं ते सर्वच्या सर्व कॅश संपून गेलं, कारण सर्व लोक पैसे काढायसाठी जमलेले होते. आणि तिथला जो मॅनेजर होता
तो सुद्धा डिलेमामध्ये होता, म्हणजे त्याला पेच पडला होता की अचानक एवढे लोक पैसे काढायसाठी का बरं आलेले आहेत. इमर्जन्सी फंड could only be obtained from another bank some 30 miles distance and he wasn't sure he could persuade the crowd to wait until then. इमर्जन्सी फंड जरी आणायचं म्हटलं तरी ते 30 माइल्स दूर म्हणजे 30 मील दूर जे दुसरी बँक होती तिथून आणावं लागलं असतं आणि त्याला स्वतःलाच या गोष्टीची गॅरंटी नव्हती की तो त्या लोकांना परस्यूड म्हणजे त्यांना समजवू शकेल, त्या लोकांची समजूत घालू शकेल, त्यांना थांबवू शकेल. And there was no way of contacting Seth Govindram on his houseboat in Kashmir. आणि सेठ गोविंदराम काश्मीरमधल्या आपल्या हाऊसबोटमध्ये होता, आराम करत होता, त्यामुळे त्याच्याशी कॉन्टॅक्ट होणं तर शक्यच नव्हतं. त्यामुळे हे सगळी गोंधळाची परिस्थिती अजूनच वाढत गेली. People were turned back from the counter and told to return the following day. लोकांना आता काउंटरवरून वापस पाठवून बँकेमधून वापस पाठवू लागले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही उद्या येऊन तुमचे पैसे घेऊन जा. They did not like the sound of that. पण लोकांना काही ते आवडलं नाही. And so they gathered outside on the steps of the bank shouting. म्हणून लोक बँकेच्या बाहेर पायऱ्यांवर उभे होऊ लागले किंवा गोळा होऊ लागले आणि जोरजोरानं ओरडू लागले. गिव्ह अस अवर मनी ऑर वी विल ब्रेक इन. आम्हाला आमचे पैसे द्या, नाही तर आम्ही बँक फोडून आतमध्ये येऊन पैसे घेऊन जाऊ. अँड फेच द सेट, वी नो ही इज हायडिंग इन अ सेफ डिपॉझिट लॉकर. त्यात काही लोक म्हणू लागले की त्या सेटला गोविंदरामला बाहेर काढा, आम्हाला माहिती आहे की तो फिक्स डिपॉझिटच्या लॉकरमध्ये लपलेला आहे. मिसचिफ मेकर्स हू डिडंट हॅव अ पैसा इन द बँक जॉईंड अ क्राऊड. काही लोक ज्यांचा एक पैसासुद्धा त्या बँकमध्ये नव्हता असे काही नाताळ लोक त्या क्राऊडमध्ये गोळा झाले, त्या गर्दीत मिसळले. अँड ॲग्रेवेटेड देअर मूड. आणि त्यांनी लोकांना अजून पेटून दिलं, लोकांना अजून चिडवून द्यायचं काम त्यांनी केलं. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर अँड ट्राईड टू प्लेकेट देम. मॅनेजरसुद्धा बँकेच्या बाहेर दरवाजाजवळ उभा राहिला आणि त्या लोकांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. ही डिक्लेअर्ड दॅट द बँक हॅड प्लेंटी ऑफ मनी बट नॉट इमिडिएट मीन्स ऑफ कलेक्टिंग इट. तो लोकांना सांगू लागला की अरे बँकेजवळ बक्कळ पैसा आहे, खूप पैसा आहे, पण सध्या असं अचानकपणे आपण पैसा तुम्हाला देऊ शकत नाही किंवा सध्या कॅश नाही आहे, तर उद्या येऊन तुम्ही घेऊन जा, असा तो लोकांना सांगण्याचा प्रयत्न करू लागला. ही अर्ज देम टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे. तो लोकांना म्हणू लागला की आज तुम्ही वापस जा, परत जा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या येऊन पैसे घेऊन जा, असं तो लोकांच्या विनवण्या करू लागला. वी वॉन्ट इट नाव चॅन्टेड सम ऑफ द क्राऊड. नाव नाव नाव. पण लोक दुसरीकडे ऐकायला तयार नव्हते. लोक म्हणू लागले की नाही, आम्हाला आमचा पैसा आत्ताच्या आत्ता हवा आहे, आत्ताच्या आत्ता आमचा पैसा आम्हाला द्या. अँड अ ब्रिक हटल थ्रू द एअर अँड क्रॅश थ्रू द प्लेट ग्लास विंडो ऑफ द पिंपळनगर बँक. म्हणजे अशा प्रकारे गर्दीमधून कोणीतरी एक वीट उचलून मारली आणि ती पिंपळनगर बँकेच्या ज्या खिडकीवरचं जे तावदान होतं काचाचं त्याला लागली आणि ते काचाचं तावदान फुटलं. नथू अराइव्ड नेक्स्ट मॉर्निंग टू स्वीप द स्टेप ऑफ द बँक. आता अशा प्रकारे तो दिवस तर संपला. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा नथू रोजच्याप्रमाणे बँकेच्या बाहेर झाडायसाठी आला. ही सॉ द रिफ्यूज अँड द ब्रोकन ग्लास अँड द स्टोन क्लटरिंग द स्टेप. आणि त्यांनी बघितलं की कशा प्रकारे बँकेच्या समोर काचाचे तुकडे, दगड, धोंडे असा सगळा कचरा पडलेला आहे. रेझिंग हिज हँड इन द गेस्चर ऑफ हॉरर अँड डिस्कस्ड हिज क्राईड. आपले हात हॉरर अँड डिस्कस म्हणजे अत्यंत तिरस्कार आणि अत्यंत भीतीने आपले हात वर करून तो ओरडला. हॉलिगन्स सन ऑफ डॉंकीज ॲज थॉट इट isn't bad enough to be paid late, it seems my work has also been increased. आणि तो शिव्या देऊ लागला. गुंड, मूर्ख कुठले, त्यांना ऑलरेडी आधीच ते माझे पैसे देत नव्हते ना, आणि आता माझं कामसुद्धा या लोकांनी वाढवून ठेवलेलं आहे, अशा प्रकारे तो लोकांना शिव्याशाप देऊ लागला. ही स्मोट द स्टेप विथ द ब्रूम स्कॅटरिंग द रिफ्यूज. आणि अशा प्रकारे तो घाईघाईनं ते जे पायऱ्या होत्या त्यावरचा कचरा झाडू लागला. गुड मॉर्निंग नथू सेड द वॉशरमॅन्स बॉय गेटिंग डाऊन फ्रॉम हिज बायसिकल. आता पुन्हा रोजच्यासारखंच तिथून वॉशरमॅनचा मुलगा सीताराम जात होता. त्यांनी नथूला आवाज दिला. गुड मॉर्निंग नथू, आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट ऑफ द नेक्स्ट मंथ. आणि पुढे तो म्हणाला की पुढच्या महिन्यापासून तू नवीन जॉब स्वीकारणार आहेस का, नवीन काम करायला रेडी आहेस का. यू विल हॅव टू आय सपोज नाव दॅट द बँक इज गोईंग आउट ऑफ बिझनेस. तो म्हणाला की अरे पण तुला तर करावंच लागेल, मी तर ऐकलं की बँक बुडणार आहे, बँक बुडालेली
आहे. म्हणजे आता पुन्हा हा सीताराम त्या नथूला म्हणाला की का रे तू नवीन काम करणार आहेस का, घेणार आहेस का, पण तुला तर घ्यावंच लागेल कारण ही बँक तर आता बुडालेली आहे. हाऊज दॅट सेड नथू, हॅवंट यू हर्ड? वेल, you had better wait here until half of the population of पिंपळनगर arrives to claim their money. त्यावर नथू म्हणाला की कसं काय, बँक कशी काय बुडाली? तर त्यावर सीताराम म्हणाला की अरे तू ऐकलं नाही का, बरं तू एक काम कर, इथेच बसून राहा, जेव्हा पिंपळनगरचे इतर लोक आपले पैसे घ्यायला येतील तेव्हा तू सुद्धा तुझे पैसे घेऊन घे. And he waved cheerfully. He did not have a bank account and sped away on his cycle. आणि त्यांनी हात हलवून अगदी हसत हसत तिथून नथूला निरोप दिला कारण त्याचं स्वतःचं बँक अकाउंट नव्हतं, त्यामुळे पैसे बुडण्याची त्याला काही भीती नव्हती. त्यामुळे तो अत्यंत चेअरफुलपणे म्हणजे अत्यंत खुश होऊन तिथून निघून गेला. नथू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप्स मटरिंग टू हिमसेल्फ. नथू पुन्हा पायऱ्यांजवळ गेला आणि स्वतःशीच बोलू लागला. When he had finished his work, he sat down on the highest step. जेव्हा त्याने त्या पायऱ्या झाडून टाकल्या तेव्हा तो सगळ्यात वरच्या पायरीवर जाऊन बसला. टू अवेट द अरायवल ऑफ द मॅनेजर. आणि मॅनेजरची वाट पाहू लागला. ही वॉज डिटरमाइंड टू गेट हिज पे. आणि त्यांनी आता ठरवलेलं होतं आज की आज तर तो काही करून आपले स्वतःचे जे पैसे आहेत म्हणजे पगार आहे तो तर आज तो घेतल्याशिवाय राहणार नाही. हू वूड हॅव थॉट द बँक वूड कोलॅप्स, ही सेड टू हिमसेल्फ. नथू स्वतःलाच म्हणाला की अरे कोणा विचार केला होता की एवढी मोठी बँक बुडून जाईल. अँड लुक थॉटफुली इन टू द डिस्टन्स. आय वंडर हाऊ इट कुड हॅव हॅपन. आणि मग तो दुसरीकडे दूरवर पाहत म्हणाला की मला तर आश्चर्य वाटत आहे की हे कसं काय घडलं. आणि अशा प्रकारे आपला जो हा लेसन आहे द बॉय हू ब्रोक द बँक हा इथेच संपतो. तर अशा प्रकारे नथूपासून जी एक अफवा सुरू झाली आणि ती सीतारामने एकाला सांगितली आणि ती अशा प्रकारे पसरत गेली आणि एका झाडणाऱ्या मुलामुळे एक पूर्ण बँक बुडाली. तर अशा प्रकारे ही एक कॉमेडी स्टोरी होती. आय होप तुम्हाला आवडली असेल. आवडले असल्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.